दंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम। एक इंटरेस्टिंग बातमी आहे, 2 दिवसापूर्वी पेपरला आली होती। काही दिवसांमध्ये अमेरिकेचे प्रेसिडेंट जो बायडन स्टेप डाऊन होत आहेत आणि नवीन प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प हे त्या जागेवर जातील। तर आता जो बायडन व्हाईट हाऊस सोडणार असल्यामुळे ती एक सेरेमनी असते ज्याच्यामध्ये ते हँडओव्हर करतात। तर जायच्या अगोदर त्यांना मिळालेले वेगवेगळे गिफ्ट जे काय आहेत त्याचा विवरण त्यांनी आता दिलेलं आहे आणि ते बाहेर आलेलं आहे। आणि त्या विवरणमध्ये प्रत्येक देशाने काय काय गिफ्ट दिलेत, कुणी काय दिलं हे सगळं काही लिस्टमध्ये आहे। त्यातलं सगळ्यात इंटरेस्टिंग, त्या लिस्टमधलं सगळ्यात महागडं गिफ्ट आहे भारत सरकारने दिलेलं आहे। म्हणजे नरेंद्र मोदींनी ते गिफ्ट दिलंय। एका काश्मीरी डब्यातून 7.5 कॅरेटचा एक हिरा अमेरिकेचे प्रेसिडेंट जो बायडन यांची पत्नी जिल बायडन यांना दिलेले आहेत। भरपूर बाकीचे गिफ्ट्स त्यांना कॉस्टली गिफ्ट्स दिलेले होते। आता ज्या वेळेला हे गिफ्ट दिलं गेलं त्यावेळेला RTIच्या अधिकाराखाली एका व्यक्तीने मागितलं होतं की तुम्ही काय गिफ्ट दिलं आणि ते किती रुपयाचं आहे ही माहिती त्याने मागवली होती। त्यावेळेला भारत सरकारने MEAने त्या गोष्टीची इन्फॉर्मेशन दिली नाही। त्यांनी सांगितलं की या माहितीमुळे 2 देशातले संबंध ताणले जातील। ज्या वेळेला जो बायडननी हे गिफ्ट स्वीकारलं त्याच्यामध्ये त्यांनी का स्वीकारलं ही नोट टाकली आहे की देणाऱ्याची इज्जत म्हणजे देणाऱ्याची नामुष्की होऊ नये आणि अमेरिकेची नामुष्की होऊ नये म्हणून ते गिफ्ट घेतलेलं आहे। तर ते गिफ्ट 7.5 कॅरेटचा हिरा आहे। मी त्याची किंमत ऑनलाईन बघत होतो। MEAने त्याची किंमत सांगितली की $20,000 आसपास, म्हणजे 17 लाखाच्या आसपास तो डायमंड असेल। पण 7.5 कॅरेटचा जो डायमंड आहे आजच्या मार्केट व्हॅल्युएशन प्रमाणे त्याची किंमत कमीत कमी $80,000 आहे। जर तो डायमंड क्लिअर, त्याच्या क्लिअरिटीवर, त्याच्या रंगावर ह्या गोष्टी ठरल्या जातात। जर तो क्लिअर असेल आणि त्याचा रंग जर चांगला असेल तर त्या डायमंडची कमीत कमी किंमत एक 400,000 च्या आसपास जाते। त्यामुळे ह्याची खरी किती किंमत आहे ती आपल्याला कधीच कळणार नाही। ती सरकारने सांगितली आहे की $20,000 आहे, पण मला असं वाटतं की ती 400,000 च्या आसपास त्या डायमंडची किंमत असू शकते, म्हणजे 2-2.5-3 करोड रुपयाचा डायमंड आहे। आता मला हा प्रश्न विचारायचा आहे की कुठल्याही मीडियाने हे कव्हर केलेलं नाही। अमेरिकेमध्ये ही चर्चेची गोष्ट झालेली आहे की बाबा एखाद्या देशाचा पंतप्रधान दुसऱ्या देशाच्या प्रेसिडेंटला त्यांच्या जनतेच्या ठिकाणावरून असं गिफ्ट देऊ शकतो का? भरपूर लोकांनी वेगवेगळे गिफ्ट दिलेले आहेत, म्हणजे भारताच्या मागच्या पंतप्रधानांनीही गिफ्ट दिलेले आहेत। पण गिफ्ट देताना गिफ्टची किंमत किती? $400, $300, $200। मनमोहन सिंगांनी ज्या वेळेला गिफ्ट दिलं होतं त्यावेळेला मागे ज्या वेळेला मनमोहन सिंगांनी गिफ्ट दिलं होतं त्यावेळेला भारताच्या संदर्भातली काही पुस्तकं त्यांनी दिली होती आणि ती भारताच्या संदर्भातली त्या पुस्तकं दिली होती, त्याच्यामध्ये वेगवेगळी भारताची माहिती देणारी पुस्तकं दिली होती। आता मला हा प्रश्न विचारायचा आहे की भारताच्या पंतप्रधानाला हा अधिकार होतो का एक अशा पद्धतीचं गिफ्ट देण्याचा? दिला तर एवढं महागडं गिफ्ट कशासाठी दिलं? त्यातून त्यांना काय हवं होतं? ही एक प्रकारे लाच होत नाही का? दरवेळेला संगती अडाणीला घेऊन फिरतात। अडाणीच्या वतीने हे गिफ्ट दिलं होतं का बाकी कुणाच्या वतीने हे गिफ्ट दिलं होतं? आणि मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा पडलाय, जर अमेरिकेला अशा पद्धतीचे गिफ्ट दिलेत तर नरेंद्र मोदी म्हणजे इथे हे डिक्लेअर करावं लागतं सरकारला की हे गिफ्ट्स मिळाले प्रेसिडेंटला। पण बाहेरच्या देशामध्ये मला नाही वाटत की अशा पद्धतीचं ऑब्लिगेशन असेल की त्यांना ते गिफ्ट दिलेली अनाऊन्स करावी लागत असतील। तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की भारत सरकारच्या वतीने, नरेंद्र मोदींच्या वतीने अशा पद्धतीचे किती गिफ्ट्स किती देशांच्या पंतप्रधान राज्याध्यक्षांना दिलेले आहेत आणि त्यातून त्यांनी काय मिळवण्याचा प्रयत्न केलाय? आणि मागच्या पंतप्रधानांनी अशा पद्धतीचे गिफ्ट्स दिले होते का? आणि देशामध्ये इतके प्रॉब्लेम असताना अशा पद्धतीने गिफ्ट्स देण्याचा अधिकार भारतीय जनतेच्या वतीने
पार्टीच्या वतीने देत असते तर वेगळी गोष्ट आहे, पण जनतेच्या वतीने देण्याचा अधिकार ह्यांना होतो का, हा प्रश्न आहे. विचार करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.